नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी मिशन स्कॉलरशिप परीक्षा स्पेशल गणित संख्याज्ञान या सदरामध्ये आपण काही प्रश्न पाहत आहोत. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा. या ठिकाणी 2, 3, 6, 7 अशा अंक आहेत. प्रथम आपण 7 पासून सुरुवात करूया. 7, 6 असं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊया. कसे जावा, इकडून गेलं तर चालते. 7, 6, 2, 3. 7, 6, 2, 3 ही एक संख्या तयार झाली. त्यानंतर 6 पासून आता सुरुवात करूया. 6, 2, 3, 7. 6, 2, 3, 7. त्यानंतर 2 पासून 2, 3, 7, 6. 2, 3, 7, 6. 3 पासून 3, 7, 6, 2. 3, 7, 6, 2. 3, 7, 6, 2. 7,623, 6,237, 2,376, 3,762, 1, 2, 3, 4 झाल्या. आता मधून जाऊया आपण. 7, 2, 3, 6. 7, 2, 3, 6. 7, 2, 3, 6. 7,236. प्रत्येक वेळेला एकदाच अंक वापरलेला आहे. ओके. या ठिकाणी 5 संख्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर इथं 8, 9, 0, 5 या ठिकाणी 9 पासून सुरुवात करूया. आता घड्याच्या काट्याच्या दिशेने इकडून सुरुवात करूया. 9, 8, 5, 0. 9, 8, 5, 0. 9,850 ही एक संख्या झाली. त्यानंतर 8 पासून सुरुवात करा. 8, 5, 0, 9. 8, 5, 0, 9. त्यानंतर 5 पासून सुरुवात करूया. 5, 0, 9, 8. 5, 0, 9, 8. त्यानंतर या ठिकाणी मधून सुरुवात करूया. 9, 5, 8, 0. कारण इथं 0 घेतलं सुरुवातीला तर 0, 9, 8, 5 3 अंकी संख्या तयार होईल. 0 सुरुवातीला येऊन चालणार नाही, म्हणून आपण 9, 5, 8, 0. 9, 5, 8, 0. नंतर असे घेऊया. 8, 0, 5, 9. 8, 0, 5, 9. 8, 0, 5, 9. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 5. 9,850. 8,509. बोला. 5,098. 9,580. 8,059. एकूण ह्या वेगवेगळ्या एक अंक एकदाच वापरलेला आहे. प्रत्येक संख्येमध्ये कोणता एक रिपीट झाला नाही, त्यामुळे 5 संख्या झाल्या. ओके. अशा पद्धतीनं इथं संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा आणि वाचा म्हटलेला आहे. आपण अगोदर संख्या पाटी तयार करूया. हे अंक आहेत 3025. संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक आणि हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा. हे त्यांनी दिली आहे काय. ओके. आता अंक बदलायचा. आपण असं करूया. अंक बदलायचे. एकक स्थानचा आपण हजार स्थानी घेऊया 5. दशक स्थानचा 2 आहे तो शतक स्थानी घेऊया. शतक स्थानचा 0 आहे तो दशक स्थानी घेऊया. हजारच्या ठिकाणचा 3 आहे तो एकक स्थानी घेऊया. संख्या झाली 5,203. इथं संख्या तयार करा आणि वाचा म्हटलेलं आहे. वाचली. 5,203 ही त्यांची आहे. आता संख्या बदलूया. दशक स्थानचा अंक आता हजार स्थानी घेऊया. एकक स्थानचा अंक दशक स्थानी घेऊया. या ठिकाणी इथं 3 घेऊया आणि इथं 0 घेऊया. हा हजारचा आपण दशक स्थानी घेतला. 2,530. आपण फक्त प्रत्येक एकक स्थान, दशक स्थान, शतक आणि हजारच्या ठिकाणचे अंक बदलायचे आहेत. ही संख्या 4 अंकी संख्या वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा आणि वाचा. आता इथं काय त्याने किती संख्या तयार करा असं नाही, फक्त संख्या तयार करा. 4 अंकी संख्या तयार करा आणि वाचायचे. या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार. एकक स्थानी 6, दशक स्थानी 2, शतक स्थानी 4 आणि हजार स्थानी 1 आहे. 1,426 अंक बदलायचे. संख्या तयार करायची.
शतक स्थान एकक स्थानचा अंक आहे 6, तो हजाराच्या ठिकाणी ठेवूया. हा दशक स्थानचा शतक ठाणी ठेवूया, शतक स्थानचा दशक ठाणी ठेवूया आणि हजारच्या ठिकाणचे एक इकडे ठेवूया. काय संख्या तयार झाली? संख्या तयार झाली अंक बदलून. म्हणजे दशक स्थान, एकक स्थान, शतक स्थानचं हजार स्थानचे अंक बदलले. 6241 झाली. 6241. आणखी एकच संख्या सांगितल्या. ठीक आहे, आणखी सांगा तुम्ही. आता इथं शतक स्थानचा 4 हजाराच्या ठिकाणी ठेवूया, शतक स्थानचा 6, एकक स्थानचा 6 शतक स्थानी ठेवूया. त्यानंतर हा जो 2 आहे तो या ठिकाणी, हा 4 आहे इथं ठेवूया, शतक स्थानचा अंक आहे तो इथं ठेवूया. हा 4624 झाला. ओके, 6241, 4624 अशा संख्या तयार करायच्या आहेत. ओके, 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन पाहायचं आहे. एकक, दशक, शतक, हजारपर्यंत आपण 4 अंकी संख्या बघितल्या. 10,000 आता, त्यामुळं आपण हजारपासून पुढं 3578 असं वाचत होतो. आता मात्र आपल्याला हजार आणि 10,000ची संख्या एकावर 3 आहे, 13,000 म्हणावं लागेल. 13,578, 13,578 इथं आहे. ओके, पुढील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. हे 20,000 आहे. हे आता हे 20,000 लिहिले त्यांनी. 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे. 20,000. 80 इथं 20च्या पुढे 3 शून्य आहेत. 20,000 म्हटले, 80च्या पुढे 3 शून्य आहेत. 80,000 अगदी बरोबर आहे. 80,000. 80,000 येडका ए 3 शून्य. ओके, त्यानंतर 68वर 3 शून्य, अगदी बरोबर. 68,000. 68वर 3 शून्य. ओके, त्यानंतर 79वर 3, 79,000. 79,000. 79,000. सॉरी, इंग्रजीत मराठीत लिहायचं आहे. 68, 79,000. ओके, अशा पद्धतीने 6 8 80,000. 80 3 शून्य. इथं 54वर 3 शून्य आहेत. 54,000. ओके, 54,000. 54वर 3 शून्य. 54 केले. 54 चो नाही, 54,000. 54वर 3 शून्य. त्यानंतर 99 3 शून्य, बरोबर अगदी. 99,000. 99,000. 99,000. ओके, हे पहा मण्यापासून 1 2 3 4 5. 5वं ठिकाण मणी किती आहेत? 1 2 3 4. इथं हजारच्या ठिकाणी 2, 42,000 आपण ठरले. 80,000, 42,000, 70,000, 54,000. हजारचा आणि 10,000चा एकत्रित करून 42,000. आणि मग 1 से 21. इथं 1 म्हणे, इथं 2 आहे, इथे 1 आहे. 1 से 21. इथं 1 2 3 4 5 म्हणे, 50,000. इथं शेवटी मध्ये 3 शून्य आहेत आणि शेवटी 1 म्हणे एकक स्थानी. 50,001. ओके, इथं 6 म्हणे 60,000. हजारचं ठिकाण आणि शतकाचं ठिकाण 2 शून्य. इथं 2 आणि इथे 1 2 3 4 5 6. 60,026. 60,026. ओके, अशा पद्धतीने. इथं 3, इथं 1, 3 आणि 1 31. 3वर 1 31. 3 शून्य आहेत पुढं. शतक, दशक आणि एकक स्थानी एकही म्हणजे नाही. 3 शून्य. 31,000 म्हणून. ओके, आता 62,037. 62,037 काय केलेलं आहे पहा. 62,000 म्हणजे 60,000 अधिक 2,000.
म्हणजेच 6 दशहजार. 6 दशहजार म्हणजे 10,000 6 वेळा, म्हणून 10,000 6 वेळा. 10,000 6 वेळा म्हणून त्याला गुणिले 6 म्हणजे 60,000. 6 एक्के 6 आणि या 4 शून्य. अशा पद्धतीनं. व 2,000 हे आहेत. ओके. या संख्येत शतक नाहीत. हे 2,000 आहे. हे 2,000 आहे. हे 60,000, हे 2,000, म्हणून इथं 62,000 जाहीर आहे. या संख्येत शतक नाहीत म्हणजे शतक शून्य आहे, म्हणून शतकाच्या घरात शून्य आहे. शतकच नाही, अंक नाही, शून्य, म्हणून शतकाच्या घरात शून्य आहे. 70,206. 70,206. 70,000 म्हणजे 7 दशहजार आहे. 7 दशहजार. याशिवाय या संख्येत हजार नाहीत. एकक, दशक, शतक, हजार नाहीत, तिथं शून्य आहे. आणि दशक हे नाहीत. एकक, दशक शून्य आहेत, त्यांच्या ठिकाणी शून्य आहे. ओके. 70,206 अशा पद्धतीनं. स्वाध्याय आहे अक्षरी संख्या अंकातल्या 40,000. आता आपण पाहिले 40,000. 40 वर 3 शून्य. 40,000 5 अंकी संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. त्यानंतर 50,000 50. 50,000 50. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 5 अंकी संख्या आहे. एकक, दशक, एककाच्या ठिकाणी शून्य, दशकाच्या ठिकाणी 5, शतक आणि हजारच्या ठिकाणी काहीही नाही, त्यामुळे 2 शून्य. एककच्या ठिकाणी काही नाही, 1 शून्य. 50,000 50. ओके. 50,000 50. 12,313 सगळे अंक आहेत. 12,313. 313. एकक, दशक, शतक 313. हजार, दशहजार 12,000. एकत्रित बोलायचं 12,003. या ठिकाणी हजार आणि दशहजार एकत्रित एकावर 2, 12. 12,313. ओके. त्यानंतर 45,003. 45,000. 45,003. 5 अंकी संख्या आहे ना. 3. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 45,003. दशक आणि शतकाच्या ठिकाणी संख्या नाही म्हणून शून्य. 45,003 म्हणले, 3 एकक स्थानचा अंक आहे. त्यानंतर 23,105. 23,105 सगळ्या संख्या येतात. 23,000 म्हणजे 2वर 3. 105. 23,105 म्हणजे दशकाच्या ठिकाणी मात्र शून्य. 105. दशकाच्या ठिकाणी संख्या नाही, शून्य. 23,105. 68,005. 68,005. 68,000 6वर 8. सॉरी इंग्रजीमध्ये 68,005. 5 संख्या आहे. एकक स्थानी 5 आहे. 68,005. दशक स्थानी, शतक स्थानी संख्या नाही म्हणून शून्य. 68,005. ओके. पुढील स्वाध्यायामधील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घ्यायचे. आपण हा व्हिडिओ आपल्या इयत्ता 4थीतल्या सर्व आपल्या मित्रांच्यासाठी पाठवायचा आहे. स्वतः तुम्ही अभ्यास करा, लाईक करा, स्वतः शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या मित्रांनो. धन्यवाद.